जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कवी सरकार, स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी आणि काशीनाथ आव्हाड फिल्म प्रोडक्शन अहिल्यानगर आयोजित पर्यटन दिनानिमित्त निसर्ग वैभव कवी संमेलन व पुरस्कार सोहळ्याचं आयोजन दिनांक 28 सप्टेंबर सकाळी 9:30 वाजता करवीरनगर वाचन मंदिर येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झालं। कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक माननीय प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे, अध्यक्ष शिवराज कॉलेज यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रतिमा पूजन माननीय काशीनाथ आव्हाड, चित्रपट निर्माते व अभिनेते अहिल्यानगर यांनी केलं। कवी सरकार यांनी सर्व पाहुण्यांचं सन्मान चिन्ह शाल देऊन सत्कार केला। यावेळी पुस्तक प्रकाशन माननीय रामेश्वर दगडू आमरे, अकोले चित्रपट अभिनेते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय दशरथ दिनकर पाचारणे, पुणे चित्रपट अभिनेते सुनीता क्षीरसागर, उल्हासनगर, भाऊसाहेब कांबळे, ममदापूर उपस्थित होते। सूत्रसंचालन कुमार प्रियंका भाटले, शहापूर, अंकुश आतकर, दीपक पवार यांनी केलं। कवी संमेलन सोहळ्यात सौ मनीषा अजय कांबळे, पलूस, जिल्हा सांगली, गुलमोहर काव्य फुले काव्यसंग्रह, कवी राहुल रंगराव आसुर्लेकर, शिरोली पुलाची असा आमचा बाप काव्यसंग्रह, सौ सुरेखा अण्णासाहेब वाडकर, इचलकरंजी, फुलांच्या प्रदेशात काव्यसंग्रह, कवी सरकार इंगळी संपादन निसर्ग वैभव, प्रातिनिधिक काव्यसंग्रह, लेखणीचा सागर काव्यसंग्रह, अशोक महादेव मोहिते, विनायक कृष्णराव पाटील, मनाचे कोडे, उत्तर शोधताना, लेखिका रसिका महादेव कदम, राष्ट्रीय उत्कृष्ट लेखिका यांच्या पुस्तकाचं प्रकाशित करणार आहे। दुपारी कवी संमेलन अध्यक्ष माननीय कवयित्री सुरेखा अण्णासाहेब वाडकर, इचलकरंजी या असणार आहेत। अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडेल। प्रमुख उपस्थिती तिसऱ्या सत्रात डॉक्टर श्रीकांत पाटील कादंबरीकार, प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे, सौ सुरेखा वाडकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, असं पत्रक प्रसिद्धीद्वारे कवी सरकार इंगळी यांनी कळवलं आहे। सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील, इंगळी, तालुका हातकणंगले। मला एकटा पाहून धावून येणाऱ्या ओसाड्यावर ही पुस्तकच परसतं, अगदी तलवारीसारखं। पुस्तके आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात, गुरु असतात, आणि आज त्यांच्याच प्रकाशनाचा सोहळा आपल्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे। मग वळूया त्या केंद्रबिंदूकडे। पहिला आपला काव्यसंग्रह आहे गुलमोहर काव्य फुले, सौ मनीषा अजय कांबळे, लेखिका, राहणार पलूस, जिल्हा सांगली। मी मान्यवरांना विनंती, परस्त्री मानावी आई समान, स्त्रीत्वाचा करा मान सन्मान, जीवनात मिळेल सदा मान, आपलीच असते आई अन बहीण, किती अनमोल सत्याचे क्षण, समजावी स्त्री मुलगी छान, किती सौंदर्य फुलविते महान, जगत जननी माझे तुला वंदन, झिजते जशी सुगंधी चंदन, लाभले संसारी तिचे वरदान, कर्तव्याची देवी तीच समाधान, चरणी नतमस्तक हे हातदान, जपते सदा घराण्याचा मान, नेतृत्व सदा स्त्रीचे कदरदान, कुटुंबातले सदस्य हे मेहरबान, माझी पत्नी वाटतो अभिमान, जपले सत्य तिने स्वाभिमान, करते वेळोवेळी पुण्यही दान, मातृत्व नेतृत्व करते वरदान, जगते अभेर स्त्री हो महान, तिच्या चरणी व्हावे विलीन, आजी आजोबांची शिकवण, कुठेही करावे स्त्रीचे स्मरण, युगे युगे लोकली करा सन्मान, स्त्री विना नाही कुठे समाधान, स्त्री विना नाही कुठेही समाधान। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। कार्यक्रम चालू करत असताना खरं तर सप्टेंबर महिना हा पत्तीचा पाऊस असतो, लागला ठीक नाही लागला ठीक, पण यावेळी निसर्गात एक उलटा चमत्कार झाला आणि हा पत्तीचा पाऊस बऱ्याच भागातनी, बऱ्याच गावातनी किंवा शहरातनी महापुरासारखा पाऊस पडला। त्यामुळे या कार्यक्रमात थोडासा किंचित अशा मोठ्या परिणाम झाला काही नाही, ते काही लोक आमची त्या भागातनं इकडे आले नाही, पण हा कार्यक्रम होतोय का नाही अशी शंका पण होती। त्यात पण आपल्या गुरुवरती हे कार्यक्रम करत असताना कोणीतरी पोस्ट टाकायचं की पाऊस भरपूर आला, इकडे पूर आला, इकडे आला, कार्यक्रम पूर्ण टाकला, पण एक दिवस माझं टाकायची बाकी कोणत्या बोलला तर मग म्हटलं काही नाही, ही सगळी लोक पूर आला, महापूर आला तरी पण या कार्यक्रमात येणार हे जरी झालं, तेव्हा मी तारखेत कुठलाही बदल केलेला नाही आणि त्याप्रमाणे इथं
म्हणावं तशी लोकसंख्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्याबद्दल पहिला सर्वांना तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. तर या कार्यक्रमाचे आदरणीय उद्घाटक शिवाजी कॉलेज गडिंग्लज या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे गुरुवर्य राजाराम किशनराव कुराडे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं, त्यांचं मी या आमच्या मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो. तसेच काही महिन्यापूर्वी हा पुरस्काराचा कार्यक्रम आदरणीय काशीनाथ आव्हाड सरांनी आयोजित केला होता, पण काही कारणास्तव तो झाला नाही. पण त्यांनी मला विनंती केली की तुमच्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम ठेवा काय. मी त्यांना एका झटक्यात लगेच सांगितलं काही अडचण घेऊन टाकू. ते सुद्धा या कार्यक्रमाला तिथं प्रतिमा पूजन म्हणून उपस्थित राहिलं, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आज बऱ्याच नवोदित कवींचं पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन चित्रपट अभिनेते कलाकार आदरणीय रामेश्वर दत्त आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. म्हणून या ठिकाणी त्यांचंही स्वागत करतो. आणि आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय सुरेखा अण्णासाहेब वाडकर या उपस्थित झालेले आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि तुम्ही सगळे आलात, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.